ऑटोमॅटिक नॅचरली होते. आता इथं माशा येतील का? नाही. मग इथं माशा येतील नाही. आपण जाऊन ते परागीकरण पर्सनली करून घेणार नाही. मग त्याचं काम हे नॅचरली कोण करते? मधुवन. त्याच्यासाठी एका इथं मधुमक्षाचा इथं मधुमक्षी इतका नाही आहे अवेलेबल, पण शेतकरी ठेवू शकतो. आता ह्या डेमोसाठी ठेवलेला. इथं मधुमक्षी करायतात, याच्यातल्या मधुमक्षीचा आपल्या पिकातला अन्न घेतात, तेही जगतात आणि आपल्याला जगतात. तर हे मधुमक्षिका पिंजरे हे आपलं पॉलिनेशनसाठी आपल्याला त्याच्यात त्यांचं काम करतं. ठीक आहे. बाकी आता हे बंदिस्त जे शेती आहे याचा उपयोग तुम्हाला समजला. प्रखर सूर्याची किरण पिकावर पडू नये, बाहेरची कीड जास्त प्रमाणात अटॅक करू नये, त्याच्यासाठी कामात पडते. महागले पिकं ऑफ सीझनले. आता उदाहरणार्थ आपल्या इथं याचा सीझन आहे, कायचा आहे? शिमला मिरचीचा. शिमला मिरची ओपनमध्ये कधी होईल? जोपर्यंत थंडा टाईम आहे तोपर्यंत. मे महिन्यात शिमला मिरची भेटत नाही का? कुठं कशा पद्धतीने घ्यावं? तर अशा पद्धतीचे शेड नेट असतात, मोठे मोठे पॉली हाऊस असतात. पॉली हाऊसमध्ये फुलशेती वगैरे चांगले महागले पिकं जे ऑफ सीझनला घेऊन त्याच्यातून जास्त पैसा कमवेल, त्याच्यासाठी हे काम करते. ठीक आहे ना?